नमस्कार मित्रांनो, केतनचा प्रवास अनुभवांचा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आलेलो आहे गिरगावमध्ये झावबावाडीमध्ये हौशी बाल सरकार गोविंदा पथक झावबावाडी मुंबई 2. मित्रांनो, आज या गोविंदा पथकाचा सराव प्रारंभ आहे. या सराव प्रारंभामध्ये म्हणजे मागच्या वर्षी 2025 मध्ये 3 वेळा 8 थर लावले, तेही 0 इंजुरी, म्हणजे म्हणतात ना कोणीही जखमी झालं नाही, एकदम व्यवस्थितरित्या. आणि त्यानंतर 2025 म्हणजे मागच्या वर्षी 8 थराचे ते 3दा ते प्रयत्न त्यांनी केले आणि एकदम सक्सेस झालेले आहे. आणि मित्रांनो, मी आता ज्या ठिकाणी उभे आहे आणि आता तुम्ही माझ्या ह्या साईडला बघू शकताय. आता थोड्या वेळात आज सराव प्रारंभ होणार आहे आणि तुम्ही ह्या साईडला बघताय डेव्हलपमेंट चालू आहे, त्यामुळे एरियातली भरपूर लोक डेव्हलपमेंटमुळे दुसरीकडे गेली आहेत, पण आता येतीलच थोड्या वेळात. तर आपण पण ह्या क्षणाचे एक साक्षीदार होऊया. आणि बघायला गेलं तर हा एरिया म्हणजे ही जी जागा आहे ही कलाकारांची भूमी आहे. मित्रांनो, स्वप्नील जोशी, निवेदिता माने, त्याचबरोबर प्रदीप पटवर्धन असे दिग्गज कलाकार मंडळी आज म्हणजे इकडे राहून गेलेले आहेत. इकडे त्यांचा जन्म झालेला आहे. तर आज आपण ह्या मंडळाच्या ह्या आनंदात आपण सहभागी होऊया आणि बघूया काय चाललंय ते. तर चला जाऊया. जेवढं आहे 100 वर्षापूर्वीची आहे. 100 वर्ष. आता रिडेव्हलपमेंट झालं म्हणून बिल्डरने आम्हाला टेम्पररी बांधून दिले. ओके. नंतर तिकडे आम्हाला पाहिजे. ह्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आम्ही आमचा गोविंदा बाहेर नाही पडत. ओके. गोविंदा म्हणा काही असेल देवीचा आणि आमच्या माधव महाराजांचा आशीर्वाद पाहिजे. काय पण अरे रुपेश हात जोडतो. अंडीच्या सरावाला बाळगोपाळाचा सुरुवात करतायत. आमचा उत्सव आनंदात पार पडला पाहिजे. कुठल्याही मुलाला कुठली दुखापत नाही झाली पाहिजे आणि आमचा गोविंदा अगदी आनंदात पार पडला पाहिजे. आमचं सांभाळायचा पण शिक्षण करा. मुलांना चांगली गोष्ट बोल जरी माझी आईचा.
पाया पडाले सगळे महाराज दरवर्षीप्रमाणे दहीहंडीच्या सरावाला सुरुवात करताय सर्व बाळगोपाळ हौशीबाल सरकार विरुद्ध पथकातील सर्व बाळगोपाळ आता दहीहंडीच्या सरावाला सुरुवात करताय. सगळ्या मुलांचं रक्षण करा. त्या मुलाला कोणती दुखापत झाली पाहिजे ते काळजी घ्या. त्यांना चांगली बुद्धी द्या. सगळ्यांना बापदेव महाराज की जय. बजरंग बली की जय. बोल बजरंग बली की जय. करा सगळ्यांनी. बोल बजरंग बली की जय. जरी बरी आईचा बोल बजरंग आगेवाली की. तेव्हा दरवर्षीप्रमाणे औषधाल सरकार गोविंदा पश्चातील सर्व बाळगोपाळ दहीहंडीच्या सरावाला सुरुवात करताय. आपला सराव आपला चांगला होऊ दे. कुठल्याही मुलाला कोणतीही प्रकारची दुखापत होऊ दे नको आणि आमची प्रॅक्टिस अगदी चांगली होईल. बोल बजरंग बली की जय. गणपती बाप्पा दादा प्रत्येक गोविंदा पथकाला आर्थिक सहाय्य खूप महत्वाचं असतं. आपण बघायला गेलं ना तर मुलांच्या किट पासून ते अक्षरशः म्हणतात ना पूर्ण गोविंदा उभे राहण्याची जबाबदारी त्या एका व्यक्तीकडे असते. म्हणजे अक्षरशः बालगोपाळ आसलावून बसलेले असतात की खरं आपल्याला स्पॉन्सर पाहिजे. काय बोलाल? मी स्पॉन्सर नाहीच आहे. घर आहे माझं. अच्छा. मी स्पॉन्सरच नाही आहे बिलकुल पण. पण आता आणि कधीच नाही. हौशीबाल मित्रमंडळ आणि सहकार म्हणजे आमचं सगळं पाळणाघर आणि इथूनच आम्ही वरती आलो. आता नवीन बालगोपाळ बघताय तुम्ही आणि तुमचे त्या टायमिंगचे ते दिवस म्हणजे तुम्ही लहान असताना. मी अजून लहानच आहे आणि काही फरक नाही आहे.
उलट म्हणजे दक्षिण मुंबईमध्ये प्रत्येक वेळी आता 3 वर्ष झाली आपणच फर्स्ट प्राइज मारतोय. आमच्या इथे सगळे सण होतात, सगळे सण, आणि सगळे सण आमच्याकडे म्हणजे माझ्या वयाचा सुद्धा लहान मुलगा असू दे अक्षरशः खेळवतो तो. म्हणजे बालगोपाळ आपले कसे खेळवायचे नंदनवनामध्ये, तसे हौशीबाल मित्रमंडळ आणि सहकार या झाबावाडीमध्ये प्रत्येक सण आणि प्रत्येक खेळ खेळवतात. कुठे स्पर्धा नाही. स्पर्धा नाही, बिलकुल पण स्पर्धा नाही. आणि अख्ख्या दक्षिण मुंबईमध्ये ही अशी एकच वाडी असेल आमची झाबावाडी, तिथे असे हे खेळ खेळले जातात. म्हणजे रस्सी खेळ असू दे, कबड्डी असू दे, बॉडी बिल्डिंगची स्पर्धा असू दे. बॉडी बिल्डिंगला एकदा यायचं. हा, एकदा या तुम्ही बघा काय असतं. लहान मुलांपासून ओपन पर्यंत. म्हणजे एवढे मोठे मोठ्या स्पर्धा होत असतील बॉडी बिल्डिंगच्या, पण झाबावाडीमध्ये जी बॉडी बिल्डिंगची स्पर्धा होते ना ती कुठेच होत नाही. काही उतरतात त्यांच्याकडे. हा, ही एवढी लहान लहान मुलं उतरतात बॉडी बिल्डिंग. आणि यांना सगळ्या पोज येतात ना. ओके. बोल बजरंग! बोल बजरंग! बोल बजरंग! बोल बजरंग! बोल बजरंग! बोल बजरंग! काय बोलाल याबद्दल? म्हणजे गोविंदा काय आता पूर्वी छोटा होता थोडा, पण आता चांगलाच आहे. कसं आहे, आता उपनगरात पण कॉम्पिटिशन आहे. आता बघायला गेलं गिरगावात पण खूप कॉम्पिटिशन आहे. बघायला गेलं तर 5-6 जण 8 ठरला होता आता गिरगावात. म्हणजे आता उपनगरात जे आहे ते पण गिरगावात पण तेच झालं आहे. म्हणजे 5-6 जण 8 लावणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे एका गिरगावामध्ये. उपनगरात पण तेच आहे, फक्त दोघं तिघं 9 लावत आहेत. मुंबईमध्ये बंड्या मारुती झाले, विजय बजरंग झाले, तिथे वंदे मातरम झाले. मुंबईमध्ये आपल्या गिरगावमध्ये हिंदू व्यायामशाळा झाली, पाठरे झाले, जसे तुम्ही हौशीबाल आहेत, अखिल मुखबाट लेन आहेत. ह्या लोकांनी गोविंदा जपलाय. म्हणतात ना की ती परंपरा टिकून ठेवली आहे. पण जसं जसं स्पर्धा वाढते आहे तसं तसं अडथळे पण येतात, एक चॅलेंजेस पण येतात आहे. दादा, एक तरुणांना तुम्ही काय सांगू शकता? कारण का आत्ताच्या घडीला ह्या स्पेशली खेळामध्ये फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. हां, खूप महत्त्वाचं आहे. आता बघायला गेलं तर आम्ही दर महिन्याला आम्ही काही ना काही इव्हेंट होतोच गल्लीमध्ये, त्याच्याकडून सगळी पोरं एकत्र येतात. आता गिरगावात बॉडी बिल्डिंग फक्त इकडेच होते आमची हौशीबाश्री, आणि सगळ्यात तिकडे पुन्हा ऑल ओव्हर मुंबईचे बॉडी बिल्डर येतात. बरीच वर्ष चालू आहे. तर ते व्यायामासाठी पण सगळी पोरं करतात त्या कॉम्पिटिशनसाठी. मग असं कोण वाया गेलेलं पोरं कोण इथे जास्त आहेत नाही. आपण सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे त्या एका दिवसासाठी 3-3 महिने असणारी ती प्रॅक्टिस, पण जेव्हा तो दिवस येतो त्या दिवशी अक्षरशः म्हणजे म्हणतात ना की अक्षरशः म्हणजे 3 किंवा 4च हांडे आपल्याला भेटतात. एवढ्या 3-4 महिन्याची मेहनत, आणि त्या दिवशी फक्त ते पदरामध्ये 3 किंवा 4 हांडे येतात, कारण का तेवढाच क्राऊड असतो. काय बोला? तर प्रत्येकाची स्वप्न आहेत ती, बाकी काही नाही. त्या एका दिवसासाठी पूर्ण सगळे तुम्ही 3 महिने बोलता, आम्ही 12 महिने वाट बघतो त्या सणा एक दिवसासाठी. मग तो एक दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. आयोजकांबद्दल काय बोलतं? कारण का एका ठिकाणी लागणारा तो ऑर्केस्ट्रा आणि दुसऱ्या ठिकाणी असणारी एक बालगोपाळ ती तात्काळत उभी राहिलेली आहे. आम्ही नाही जात तिकडे. आम्ही ऑर्केस्ट्रा जिकडे असतो तिकडे आम्ही जातात नाही. आम्ही जेव्हा तिकडे म्हणजे बोलतात थराला महत्त्व असतो ना, तिकडेच आम्ही जातो. म्हणून आम्ही ठाण्याला वगैरे पण नाही जात. कमी संख्याबळामध्ये 8 आणि 9चा ट्राय करणं, आयोजक बोलतील आणि त्या टायमिंग एका प्रशिक्षकाने घेतलेला अचानक घेतलेला निर्णय, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? ना, आम्ही घेणारच नाही तो निर्णय. पहिलं तो एक दिवस एखादं आयुष्य खराब होऊ शकतं, त्यामुळे आम्ही तो निर्णय घेणारच नाही. आम्ही पहिले पूर्ण प्रॅक्टिस करणार, तरच आम्ही पुढे त्याचा विचार करू. 9चा आतापर्यंत आपण बघतो की खूप मोठी बक्षिसं लागली आहेत, पण त्या बक्षिसांपेक्षा मुलांची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. काय बोलाल?
तेच तर बोललो मी, प्रॅक्टिस जेवढी होईल तर इंजरी कमी होणार. आता गेल्या वर्षी आमची प्रॅक्टिस झाली म्हणून आम्ही 3 वेळा 8 लावून उतरवले आणि नो इंजरी होती. आपल्या आजूबाजूला पण आता गोविंद पथकं आहेत. संख्याबळ तर लागणार एक ध्येय गाठण्यासाठी. कधी प्रयत्न होऊ शकेल भविष्यामध्ये कसला की एकत्र येऊन एक संख्याबळ मोठं संख्याबळ करून एक वेगळा काहीतरी विचार करण्याचा केला, पण बाकीच्यांनी पण ते विचार केला पाहिजे ना. प्रत्येक जण आपल्याच गल्लीचा विचार करतो, असं कोण एवढा विचार नाही करत. मामा मला आता ह्या वर्षामध्ये या श्रीकृष्ण भगवंताला तुम्ही काय सांगाल, काय मागणं मागाल की आमचा गोविंदा ह्या वर्षामध्ये एक वेगळा संकल्प घेऊन येऊ दे. नाही नाही, आमचा गोविंदा पहिला आम्ही श्रीकृष्णा सांगू की आमचा गोविंदा आपला आनंदात आणि म्हणतात ना निर्विघ्नपणे पार पडू दे. की कोणालाही कुठची दुखापत नाही झाली पाहिजे, हा मेन आमचा हे असतो. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तो इन्शुरन्सचा. वय वर्ष 14च्या वयोगटातील मुलांना वरती थर लावण्याची एक आपण आहे शासनाने तर दिलेले नियम आहे, पण आपण भरपूर ठिकाणी बघतो लहान मुलांना चढवलं जातं. तुम्ही काय बोलाल त्याबद्दल? नाही, ॲक्च्युली कसं आता हा गोविंदा पथक जे असतं त्या पद्धतीने प्रत्येक गोविंदा पथक हा जो सण असतो तो जगतो, मजा घेतो, त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट असते. या प्रत्येक खेळामध्ये नसतं, तो गोविंदा या सणामध्ये असतो. आणि त्यांचं पूर्णपणे प्रोटेक्शन घेऊनच त्या सगळ्या गोष्टी, आता रोपवे आणि या सगळ्या गोष्टी झाल्या, त्या प्रोटेक्शन घेऊनच त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात.